आधारस्तंभ असे गोलंदाज गणेश पहिलं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं व संघाचं देखील पहिलं षटक घेऊन येत आहेत आणि त्यांना सामोरे जात आहेत जॉर्ज 11चे रोहन, सलामीला असलेले रोहन आणि नॉन स्ट्राईकला लॅबो. त्यांना गोलंदाजी करतायत ते आई माऊली संघाचे गणेश. चतुर असे गोलंदाज गणेश त्यांना सामोरे जात आहेत रोहन. प्रथम चेंडू पहिला टाकला, चेंडू फसलेले आहेत आणि यष्टीचा वेध घेता घेता चेंडू वाचलेला आहे. फार उत्कृष्ट असा चेंडू गणेश यांचा. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत गणेश, त्यांना सामोरे जात आहेत रोहन. दुसरा चेंडू ऑफने आणि स्लाइटली असा कट आणि कॅच आउट. उत्कृष्ट अशी कॅच घेतली आहे. नवीन बॅट्समन आले आहेत गांगुली. तिसरा चेंडू घेऊन येत गणेश, त्यांना सामोरे जात आहेत गांगुली. 2 चेंडू नंतर धावसंख्या 0. तिसरा चेंडू ऑप्शन मारला उत्कृष्ट. ओ पिंट्या करगुटकर यांचा नॉटआउटचा इशारा. चोरटी अशी धाव घेण्यात गांगुली यशस्वी. 3 चेंडू नंतर धावसंख्या होते ती 1. पहिल्या षटकातील 3 चेंडू धावसंख्या 1. फार उत्कृष्ट अशी गोलंदाजीचं प्रदर्शन करतायत गणेश. दोन्ही संघ प्रतिष्ठित असे संघ आहेत. चौथा चेंडू घेऊन गणेश तयार. उजव्या हाताने मारा करतो तो लॅबो याला. समोर टाकलं लॅबोने पुढे सरसावत स्वीप केलेला आहे आणि चोरटी धाव घेण्यात यशस्वी. 4 चेंडू नंतर धावक्या जाऊन पोचली ती 2. 4 चेंडू 2 धावा. 5वा चेंडू घेऊन येत आहेत ते गणेश. फार उत्कृष्ट टळलं. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या डाव्या साईडला जात असताना तोल सावरून त्याने उजव्या साईडचा बॉल अडवलाय. 5 चेंडू नंतर धावसंख्या होती ती 3 आणि आपल्या वैयक्तिक षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यास गणेश तयार. उजव्या हाताने मारा करतो, त्याला सामारा जातोय तो लॅबो. टाकला चेंडू पॉइंटच्या दिशेने आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. आई माऊली या क्षेत्ररक्षकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आपल्या अचूक क्षेत्ररक्षणाने त्यांनी 2 बाउंड्र्या वाचवल्या आहेत. अशा रीतीने 4 8 धावांच्या बदल्यात त्यांनी 6 धावा वाचवल्या आहेत आणि प्रत्यक्षात मात्र 2च धावा त्यांनी दिल्या आहेत आणि टोटल धावसंख्या 1 षटकानंतर झाली आहे ती 4. जी 12 होऊ शकली असती ती फक्त 4 धाव्यावर रोखवलंय. आणि खरोखरच या ठिकाणी खूप सुंदर असं प्रदर्शन क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला भेटलं. आणि सर्कल या जर सर्कल बाउंड्री असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला संघाला जिंकायचं असेल तर क्षेत्ररक्षण हे खूप महत्त्वाचा पार्ट असतो. कारण जर फिल्डिंग चांगली केली तरच मॅच जिंकू शकतं. सर्व काही डिपेंड फिल्डिंगवर असतं. धन्यवाद तावडे. पुढील चेंडू घेऊन तयार. लॅबोयाला हलकासा कट लागलाय. तेवढंच चांगल्या रीतीने पकडलेला चेंडू चकला असता पण तो अडवण्यात यशस्वी झाले क्षेत्ररक्षक. 1 चेंडू नंतर धावसंख्या होती ती 5.
गोलंदाज आणि करण यांच्यामध्ये काहीतरी डिस्कशन, अनुभवाचा काहीतरी मूलमंत्र देताना आपल्या गोलंदाजांना करण आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे फेरफार. हे दोन्ही संघ एकमेकांना चांगल्या रीतीने ओळखत असल्यामुळे त्यांच्यातले कच्चे दुवे एकमेकांना चांगले माहिती आहेत. पुढील चेंडू घेऊन तयार आई माऊली संघाचे गोलंदाज. त्यांना सामोरे जातो ते गांगुली. सर टाकला चेंडू गांगुलीने पुढे सरकत मारण्याचा प्रयत्न आणि तेवढ्याच चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण. एक धाव काही मात्र ते रोखू शकले नाहीत आणि वाढती धावसंख्या झाली आहे 7. दुसरं षटक चालू आहे आणि धावसंख्या झाली ती 7. परत एकदा लॅबो फलंदाजीसाठी तयार. त्यांना उजव्या हाताने मारा करतायत गोलंदाज. सर टाकला चेंडू पुढे सरसावत लॅबोने मारलाय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. माज यांचं फारच छान क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी बघण्यात येत आहे. गांगुली तयार. हां बॉल किती आले? 3 बॉल. दुसऱ्या षटकातले 3 चेंडू. प्रणय यांचा पुढचा चेंडू उजव्या अक्षराने मारा करण्यात प्रणय तयार. कृपया लहान मुलांना मैदानाच्या बाहेर घ्यायचं आहे. प्रणयांचा पुढचा चेंडू चुकलेला आहे. तेवढ्याच चांगल्या रीतीने यष्टीरक्षण करण यांचं आणि तेवढ्यात विद्युत वेगाने मागे पडण्यात यशस्वी गांगुली. आपली विकेट त्यांनी वाचवलेली आहे. पुढील चेंडू घेऊन तयार आहेत ते प्रणय आणि त्यांना सामोरे जात आहेत ते गांगुली. करण यांचा काहीतरी सल्ला पुढे टाकून सरसावत परत एकदा तसाच एक चांगल्या रीतीने व्यूहरचना केली होती. माऊली संघाने आणि आपण पाहिलं या आधीची विकेट कीपर आणि बॉलर यांच्यामध्ये काहीतरी हितगुज झालं. काहीतरी गोष्टी शेअर केल्या गेल्या आणि चक्रव्यूहात फसवल्याप्रमाणे बॅट्समन गांगुली यांना फसवून करण यांनी यष्टीचित केलं होतं. आपल्या वैयक्तिक षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत प्रणय आणि त्यांना सामोरे जात आहेत ते फलंदाज अनुज. विशिष्ट पद्धतीचा असा स्टॅन्स अनुज यांचा. पुढे येऊन सरसावत स्लिप केले आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर आउट. धाव संख्या झालेली 9. धन्यवाद डीजे. आणि या ठिकाणी जो देवनार खेल महोत्सव चालू आहे या महोत्सवाचा आजचा 5वा दिवस आहे. या ठिकाणी भव्य दिव्य असे क्रिकेट बॉक्स क्रिकेटचे सामने चालू आहेत आणि ते जे सर्व सामने आहेत ते तुम्हाला यूट्यूबवर लाईव्ह बघायला भेटतील. देवनार खेल महोत्सव 2017 जर तुम्ही ही लिंक यूट्यूबवर टाकली तर तुम्हाला त्या ठिकाणी देवनार खेल महोत्सवचे जे सामने आहेत ते लाईव्ह प्रक्षेपण बघायला भेटतील. इम्रान शेख तुमचा भाचा लहान आहे तो मैदानात मगाचपासून येतोय त्याला थोडं घरी पाठवायचा प्रयत्न करा प्लीज. पुढचं समालोचन रुपेश महेकर. धन्यवाद स्वप्नील. पुढचा फलंदाज आहे विनय आणि त्याला गोलंदाजी टाकतोय आई माऊली संघाचा
गोलंदाज अजय. अजयला सामोरा जातो तो लॅबो, उजव्या हाताचा फलंदाज. आणि सरळ तटवलेला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार. तेरा आणि दुसरा चेंडू घेऊन येतोय तो अजय. त्यांना सामोरा जातोय लॅबो. दुसरा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आणि तितकाच चांगला तटवलाय पॉईंटच्या दिशेने आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण केलं आई माऊली संघाचे क्षेत्ररक्षक. 2 ओव्हर 2 चेंडू नंतर धावसंख्या होती ती 14. आपल्या वैयक्तिक षटकातला तिसरा चेंडू घेऊन येतो अजय. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू उसळी घेत फलंदाजाच्या सरळ फोरआर्म्सवर लागलेला आहे, पण एक चोटी धाव घेण्यात त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. अजय यांचा पुढचा चेंडू सामोर जातो लॅबो. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न उत्कृष्ट सांभाळले आणि रनआउट होता होता वाचले आहेत. गणेश यांचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. तिसऱ्या षटकातील अजय यांचा चेंडू त्याला सामोरे जात आहेत जॉर्ज 11 संघाचे फलंदाज. पुढील चेंडू थांबलाय आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर, आउट. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील. 2 ओव्हर 5 चेंडू नंतर धावसंख्या होते 16. याच दरम्यान आपल्या विवो बॉक्स फेवरेट प्लेयर मध्ये प्रवीण म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. फार आतुरतेने हे बॉक्स क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी फार लांबून पेनवरून आलेले आहेत. त्यांच्या आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो प्रवीण म्हात्रे. एक कॉर्डलेस माईक असेल तर द्यायचा आहे डीजे वाले. यापुढील समालोचन आमचे सहकारी स्वप्नील तावडे करतील. धन्यवाद. धन्यवाद संदीप. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू सोडलेला आहे आणि पंचांचा अतिरिक्त चेंडू असा इशारा पंच संदीप तावडे यांनी वाईड चेंडू दिलाय. धावसंख्येत भर. पंच पिंट्या यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. नॉट आउट. 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे. 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे. षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या होती ती 17. अतिरिक्त धाव स्वैर असा चेंडू वाईड. धावसंख्या वाढते ती 18. शेवटच्या चेंडूसाठी 2 वाईड चेंडू टाकले आहेत अजय यांनी. पुढचा चेंडू लेगच्या दिशेने तटवला आहे. 1 धाव काही रोखू शकत नाहीत आणि धावसंख्या वाढली आहे ती 19. 3 षटकानंतर धावसंख्या होते 19. पुन्हा एकदा प्रेक्षकांना सूचना आहे की या ठिकाणी जे लाईव्ह बॉक्स क्रिकेट सामने चालू आहेत त्याचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला यूट्यूबवर देवनाल खेल महोत्सव 2017 ही लिंक जर तुम्ही टाईप केली तर तुम्हाला या ठिकाणी चालू असलेले सामने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला भेटतील.
19 धावसंख्या पोचलेली आहे 19 आणि हे शेवटचं षटक असेल. आई माऊली या संघाचं शेवटचं षटक असेल. धावसंख्या झालेली आहे 19. खूपच अतिटचीचा असा सामना हा सेमीफायनलचा सामना असेल. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये पोचेल. या पुढील समालोचन आमचे मित्र रुपेश मयेकर हे करतील. धन्यवाद स्वप्नील. शेवटचं षटक घेऊन येतो साहिल, त्याला सामोरं जातोय. जॉर्ज इलेव्हनचा लेग साईडच्या दिशेने तटवला चेंडू सरळ सीमारेषा पार चौकार. मला सांगायला आनंद वाटतोय की साई माऊली हा संघ, या संघाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण गेल्या वर्षी देखील हा संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता आणि यावर्षी देखील या संघाने सेमीफायनलपर्यंत मजल मारली आहे आणि फायनलच्या दिशेने त्यांनी वाटचाल चालू ठेवली आहे. पुढील चेंडू साहिल यांचा सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, आउट. शेवटचं षटक आई माऊली संघाच्या तर्फे आणि स्कोर झाला आहे तो 23. साहिल याचा पुढचा चेंडू, त्याला सामोरे जात आहेत जॉर्ज इलेव्हनचे फलंदाज. उजव्या हाताने टाकला चेंडू आणि काहीसा व्यत्यय सामन्यात. पंचांचा निर्णय. आमचे मित्र इम्रान शेख, प्लीज तुमचा बाचा सारखा डिस्टर्ब करतोय, त्याला थोडं घरी घेऊन जा आजच्या दिवसापुरतं. चकवलेला असा पंच नितीन करगुटकर हे अतिशय नावाजलेले असे खेळाडू आणि तसेच नावाजलेले पंच देखील आहेत. पंचांचा निर्णयाचा खेळाडूंनी मान ठेवायचा आहे. हा बॉल काउंट आहे. पुढील चेंडू घेऊन येतात साहिल आणि हा निर्धावाचा चेंडू साहिल यांचा. शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. पाहूया काय होतं 2 चेंडूवर. पुढे टाकला, पुढे येऊन सरळ दिशेने मारल्या मस्के यांच्या हातात. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवर किती धावा जमा करू शकतील जॉर्ज इलेव्हन या संघाचे खेळाडू. बघूया. स्वतः लॅबो स्ट्राईकवर नावाजलेले असे फलंदाज लॅबो. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत आई माऊली संघाचे गोलंदाज साहिल आणि त्यांना सामोरे जात आहेत ते लॅबो. उजव्या हाताने मारा करणारे साहिल आणि धावसंख्या झाली आहे ती 25. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. साहिल यांचा सामोरे ते लॅबो
धावसंख्या झाली ती 25. पाहूया या शेवटच्या चेंडूवर किती रन होतात. पुढे येऊन मारायचा प्रयत्न सरळ मस्के यांच्या हातात. 1 रन काही रोखू शकले नाहीत आणि धावसंख्या झाली ती 26. जॉर्ज 11 या संघाची धावसंख्या झाली आहे 26 आणि जिंकण्यासाठी आई माऊली संघासमोर लक्ष ठेवलं आहे 27 धावांचं. आई माऊली या संघाने 27 धाव्या कंपल्सरी चेस करायचे आहेत. नितीन माने आता थोड्याच वेळाने अंधार पडणार आहे, तर आपले जे डेकोरेटर असतील त्यांना कॉल करून बोलून घ्या. जी विद्युत रोषणाई मैदानात केलेली आहे ती थोड्याच वेळात चालू करायला लागणार आहे, तर डेकोरेटरला कॉल करून बोलवून घ्या प्लीज. बॉल ताब्यात घ्यायचा आहे. दोन्ही संघाची एंट्री फी घ्यायची आहे, बॉल फीज घ्यायची आहे. हा जो सामना चालू आहे तो सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजेता असेल तो अंतिम सामन्यामध्ये जाईल याची नोंद घ्यायची आहे. हेमंत कृपया एक माईक पाठवा. या ठिकाणी माईक शॉर्टेज आहे. एक कॉर्डलेस माईक आला तर लवकर पाठवा प्लीज. थँक्यू. Thank you, Mr. Taude. This is the fantastic semi-final match going on between the George 11 and the Sai Mauli team. Very nice. Ai Mauli and Ai Mauli team needs George 11 team. Please give the ball fee. Ball fee is pending of a George 11 team. या पुढे होणारा सामना रॅम्बो वर्सेस साई सिद्धी. दोघांचे कर्णधार कुठे असतील तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी माईकशी संपर्क साधायचा आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. त्यांचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल. साई सिद्धी आणि रॅम्बो कर्णधार माईकशी संपर्क साधा प्लीज. सामन्याला सुरुवात करायची आहे. संदीप तावडे. यापुढील समालोचक आपले मित्र रुपेश महेकर. धन्यवाद स्वप्नील. या ठिकाणी जॉर्ज 11 संघाने 26 धावा करून आई माऊली संघासाठी 27 धावांचं लक्ष ठेवलं आहे आणि आई माऊली या संघाला 27 धावा या कंपल्सरी चेस करायच्या आहेत याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. 24 धावा आणि 27 रन. पाहूया या ठिकाणी संघाचे धडाधडीचे फलंदाज आधारस्तंभ असे करण पाटील फलंदाजीसाठी सज्ज आणि जॉर्ज 11चे गोलंदाज प्रथम षटक घेऊन तयार. उजव्या हाताने मारा करत करण यांच्यासाठी दाबला चेंडू. आपटण्याचा प्रयत्न एज घेऊन लेग साईडच्या दिशेने गेलेला चेंडू. 1 धाव मात्र काही रोखू शकले नाही आहेत. पहिल्या षटकातील 1 चेंडू नंतर 1 धाव. गोलंदाज राजा जॉर्ज 11 संघाचे. गोलंदाज दाद्या यांचा द्वितीय चेंडू घेऊन ते तयार. त्यांना सामोरे जात आहेत. बल्ली रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न पण हुकलेला आहे. उत्कृष्ट असा आखूड टप्प्याचा चेंडू. लाईन अँड लेंथ फार उत्कृष्ट असल्यामुळे 2 चेंडू नंतर धावसंख्या होते ती 1. तिसरा चेंडू घेऊन दाद्या तयार. त्यांना सामोरे जातात बल्ली. तिसरा चेंडू स्वैर असा चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत भर आणि धावसंख्या होते ती 2. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू नंतर 2 धावा झाल्या आहेत. तिसरा चेंडू घेऊन दादा तयार. आखूड टप्प्याचा आणि अडवलं. फार उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 1 धाव आपल्या संघासाठी घेतली आहे ती आई माऊली संघाच्या फलंदाजांनी आणि 3 धावा वाचवल्या आहेत त्या जॉर्ज 11च्या क्षेत्ररक्षकाने. 3 चेंडू नंतर धावसंख्या होती ती 3. चौथा चेंडू घेऊन तयार दाद्या. फार उत्कृष्ट असा चेंडू सरळ आतमध्ये आल्यामुळे काही जागा नाही भेटली कारण यांना. 4 चेंडू नंतर धावसंख्या होते ती 3. 5वा चेंडू घेऊन दाद्या तयार. आपटलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने. 1 धाव घेण्यात करण यांना यश. 5 चेंडू नंतर धावसंख्या होती ती 4.
आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत दाद्या. धावसंख्या आहे 4. दाद्या यांचा शेवटचा चेंडू, सामोरे जात आहेत ते बल्ली. लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू, बल्ली यांनी एक धाव घेतलेली आहे आणि पहिल्या षटकाचे धावसंख्या होती 5. 5 धावसंख्या. 3 षटकांमध्ये संघाला 22 धावांची आवश्यकता. पुढील हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो रिलीफ हॅलो. स्प्रे हॅलो. कोणी या इथून घेऊन गेलं असेल तर त्यांनी समालोचन कक्षाकडे परत आणून द्यायचंय. हॅलो. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होतीये ती 5 आणि विजयासाठी अजूनही 18 चेंडूमध्ये 22 धावांचं लक्ष आहे ते आई माऊली संघाकडे. आणि ओपनर जोडी सलामीचे फलंदाज अजूनही मैदानात. फलंदाज करण पाटील व बल्ली नावाजलेली जोडी आई माऊली संघाची मैदानात रेडी आहे. आणि आपलं वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत ते जॉर्ज 11 संघाचे अष्टपैलू खेळाडू लॅबो. आणि त्यांना सामोरे जात आहेत ते आई माऊली संघाचे बल्ली. उजव्या हाताने मारा करण्यात पटाईत लॅबो, त्यांना सामोरे जात आहेत बल्ली. पुढचा चेंडू काहीसा साईड ॲक्शन आणि काही समजलं नाही आहे बल्ली यांना. आणि आपल्या गोलंदाजीवर चांगलं क्षेत्ररक्षण करून धाव रोखली आहे ती लॅबो यांनी. 1 षटक 1 बॉल 4 धावा. दुसरा चेंडू आणि फसलेले आहेत बल्ली. पुढे येण्याच्या प्रयत्नात चकवा देऊन गेलाय सरळ क्षेत्ररक्षक हातात आणि क्षेत्ररक्षण कोणतेही चूक नाही. एक षटक 2 चेंडू आणि धावसंख्या होती ती 4. 2 चेंडूमध्ये 2 निर्धाव चेंडू टाकले आहेत लॅबो यांनी. तिसरा चेंडू घेऊन येतात ते लॅबो, त्यांना सामोरे जात आहेत ते मस्के. संघाची धावसंख्या 4. तिसरा चेंडू काहीसा साईड ॲक्शन कट केलेला आहे. सरळ यष्टांचा वेध घेत चेंडू तिन्ही दांड्या उडवल्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती 6. हॅलो हॅलो. धन्यवाद. धावसंख्या होती ती 6. विजयासाठी अजून 19 धावांचं लक्ष आहे. 21 धावा. 21 धावा अजून पाहिजे ते आई माऊली संघाला. धावसंख्या होती ती 6 धावा. लॅबो यांचा पुढील चेंडूचा सामोरा जाईल तो करण. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात करड्यांनी एक चोरटी धाव घेतलेली आहे आणि धावसंख्या वाढून पोचते ती 7. धन्यवाद रुपेश मयेकर. पुढील चेंडू लॅबो यांचा सामोरे जात आहेत मस्के. परत एकदा आपल्या स्पीडमध्ये व्हेरिएशन करून लॅबो यांनी मस्के यांना चकवलेला हा चेंडू, निर्धाव असा हा चेंडू आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करतात आणि फलंदाजात चकवण्यात पटाईत लॅबो. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षाने 1 रन घेतला आहे. 1 धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाजांचा गॉगल पडलेला आहे आणि वाढती धावसंख्या आहे 8. 2 षटकानंतर धावसंख्या होते ती 8. आता आई माऊली संघाला 2 षटकांमध्ये 19 धावांची आवश्यकता. चेंडू राहिलेत 12. रन्स हवेत
19. 12 चेंडूमध्ये कंपल्सरी 19 धावा करायच्या आहेत. आई माऊली संघाचे अजूनही महत्त्वाचे फलंदाज करण पाटील मैदानात आहेत. जोपर्यंत करण मैदानात आहेत तोपर्यंत आई माऊली संघाला कोणतेही हॅलो 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 पहिल्या षटकाखेरीस 5 आणि दुसऱ्या षटकाखेरीस 3 धावसंख्या पोचलेली आहे. हॅलो 8. खूपच सुंदर अटीतटीचा असा सामना. हॅलो 27 रनांचं आव्हान आहे. धावसंख्या 8 पर्यंत पोहोचलेली आहे. स्वप्नील मला भारत तिसरं षटक घेऊन येतोय. तिसरं षटक घेऊन येतो तो राज. त्याला सामोरे जात आहेत ते मस्के. 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू घेऊन येतात ते राज. त्यांना सामोरे जातात ते मस्के. उजव्या हाताने मारा करणारे राज. सरळ किपरच्या हातामध्ये आणि किपर यांनी यष्ट्यांचा वेध घेतलेला आहे. रुपेश मला असं वाटतं भारत अटीतटीचा सामना होणार आहे. 11 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे आई माऊली संघाला. आई माऊली संघाने 11 चेंडूत 19 धावा करायच्या आहेत. बॉक्स क्रिकेटमध्ये 19 धावा या काही जास्त धावा नाही आहेत 11 चेंडूत. भारत अटीतटीचा पुढचा सामना चेंडू घेऊन येतात ते राज. 11 चेंडू 19 धावा. सर टाकला चेंडू आखो टप्प्याचा चांगला उसे चेंडू यशाने पकडलेला आहे आणि सरळ त्याने वेध घेतलाय. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. पंच संदीप तावडे यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. पंच संदीप तावडे. पंचांचा निर्णय नॉट आउट. काही धावचित करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. त्यांचा हात यष्टीने लागल्यामुळे प्रथम यष्ट्या पडल्या आहेत हाताच्या साने, म्हणून हा नॉट आउट देण्यात आला आहे. 10 चेंडूमध्ये 18 धावांचा आवश्यकता. भारत अटीतटी सामना रुपेश मला वाटतं हा होणार आहे. नक्कीच नक्कीच संदीप. 10 चेंडू 18 धावा या तशा बघितलं तर जास्त धावा नाहीत, पण ज्याप्रमाणे जॉर्ज 11 संघाचे गोलंदाजी करत आहेत त्याच्यामुळे हा सामना अतिशय रोमहर्षक व अटीतटीचा झालेला आहे. 10 चेंडू आणि 18 धावा. 2 चेंडू या सामन्याचं रूप कधीही पलटू शकतात. सामना कधी गोलंदाजांच्या बाजूने तर कधी फलंदाजाच्या बाजूने झुकू शकतो. पुढील चेंडू पुढे सरसावत मारलेला आहे. एकच धाव घेत आहे. या खेळामध्ये कोणीही जो संघ आपलं आत्मविश्वास आणि मनोबल दृढ ठेवेल त्या संघाचा विजय हा नक्की होईल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. काही होऊ शकतं. पुढील चेंडू सुंदर असा चेंडू आणि पंचांचा निर्णय वाईट बॉल. पंचांनी वाईट बॉल दर्शवलेला आहे. आखूड टप्प्याचा असा हा चेंडू होता. अतिरिक्त उसळी घेतल्यामुळे तो बाहेर गेला आणि 1 धावेत भर आई माऊली संघासाठी. 9 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता. परत एकदा पुन्हा एकदा फार सुंदर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी बघण्यात आलेलं आहे. आई माऊली संघाच्या 11 धावा झाल्या आहेत. विजयासाठी त्यांना 8 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 16 धावा.
कोणताही 2 चेंडू जर सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात फलंदाज यशस्वी ठरले तर हे धावांचं लक्ष जास्त नाही आहे. 8 चेंडूमध्ये आई माऊली या संघाने याची नोंद घ्यायची आहे. 8 चेंडूमध्ये 16 धावा. पुढील चेंडू घेऊन अजय तयार. अजयच्या षटकातले शेवटचा 5वा चेंडू आहे. 2 चेंडू शिल्लक. परत एकदा पुढे सरसावत मारलेला चेंडू. 1 धाव काही रोखू शकलेले नाही आहेत. 7 चेंडू आणि 15 धावा. 7 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आई माऊली संघाला. 7 चेंडू 15 धावा. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतात ते अजय. 7 चेंडू 15 धावा. अचूक टप्प्याचा चेंडू. 1 धाव काही रोखू शकले नाहीत. आता शेवटच्या षटकात आई माऊली संघाला आवश्यकता आहे ती 14 धावांची. हॅलो 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 त्यानंतर कॉल करण्यासाठी यायचं आहे आणि खरोखरच खूप अतिटटीचा असा सामना. 6 चेंडूमध्ये 14 धावा. खरोखरच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं आहे. हर्ष रोमांचक असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. 6 चेंडू 14 धावा आणि आई माऊली लाईनमन जर कोण लाईनमन असेल तर त्याने आपला ताबा घ्यायचा. या साईडला प्रनिल पाटील, त्या साईडला मितेश, 2 लाईनमन आपले उभे आहेत. तसेच आपले स्टेट अंपायर नितीन करगुटकर, लेग अंपायर संदीप तावडे. वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है, हारी बाजी को जीतना जिसे आता है. आज या ठिकाणी बघूया सिकंदर कोण बनतोय. 6 चेंडू 14 पुढे येऊन तडवला चेंडू आणि सीमारेषेच्या बाहेर. शाबास आई माऊली. खरोखरच अतिशय रोमहर्षक असा हा सामना. पहिल्या चेंडूमध्ये चौकार मारून या सामन्यामध्ये रंगत बदली येते आई माऊलीच्या फलंदाजांनी. आता 5 चेंडूमध्ये 10 चेंडूची आवश्यकता. प्रत्येक चेंडू अखेर धावसंख्या कमी गतीने होत आहे. बघूया या मॅचचा सिकंदर कोण बनतोय. 5 चेंडू 10 धावा. प्रेशर दोन्ही संघांवर समांतर. परत एकदा पण चकवलेला आहे फलंदाजांना. थांबल्यामुळे थोडेसे पुढे येऊन ते चकले गेलेत. 4 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. आपल्या आकर्षक शैलीसाठी व आक्रमक अंदाजासाठी फारच प्रसिद्ध आहेत. 4 चेंडू आणि 10 धावा. कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्यात माज हे हुशार असल्यामुळे सामना काही फिरू शकतो. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न ऑफच्या दिशेने लेगच्या दिशेने गेला. 1 धावा घेण्यात रेडी. 3 चेंडूमध्ये 9 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि धावा हव्या आहेत आई माऊली संघाला. 9. डेकोरेटर हा चेंडू फार लाईट लावून घ्या साहेब. मामा लाईट लावून घ्या. ठेवू शकतो. या चेंडूवर दोन्ही संघाचं भवितव्य. पुढे येऊन मारला लेगच्या दिशेने उडलेला. अचानक उसळी घेतली. अचानक काहीतरी चमत्कार झाला. बॉल
2 चेंडूमध्ये 5 धावा. आपण या ठिकाणी बघितलं अचानकपणे चेंडूने उसळी घेतली आणि सीमारेषेच्या बाहेर. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत जो संघ तग धरून ठेवेल त्या संघाचा या ठिकाणी विजय होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. ज्याचं मनोबल अप्रतिम असेल, उच्च कोटीचं असेल, त्याच संघाचा विजय या ठिकाणी होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे. आई माऊली तुमचे प्लेयर जरा पाठीमागे घ्या. म्हणून बॉक्स बल्ली जरा पाठी घेऊन सगळ्यांना थोडं पाठी घे अजून. 2 चेंडू 5 धावा. कार्यकर्त्यांना विनंती आहे, जे बाउंड्री लाईनच्या बाजूला प्रेक्षक आलेले आहेत त्यांनी 2 स्टेप मागे जा. कृपया अतिरेटीचा सामना आहे, कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची काळजी घ्या. लाईन पासून 2 स्टेप मागे उभं राहा प्लीज. रिक्वेस्ट आहे. 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. ज्याचं मनोबल जास्त चांगलं तो विनर. आणि रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि मिस केलाय. आणि 1 चेंडू मध्ये कंपल्सरी 5 धावा करायच्या आहेत. 1 चेंडू मध्ये कंपल्सरी 5 धावा करायच्या आहेत आई माऊली संघाला. 1 चेंडू आणि 5 धावा कंपल्सरी. आणि यूट्यूबवाल्यांना विनंती आहे, जे आमचे डीजे ऑपरेटर आहेत गेले काही दिवस आम्हाला सहकार्य करतायत त्यांना देखील यूट्यूबवर घ्यायचं आहे. आणि आउट. शेवट